नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आज आपण करतोय आपल्या फॉल्टी मीटरचा मिलवाट लावणार आहेत. हेच मीटर जाणार आहेत आपल्या डिव्हिजन ऑफिसला. हे काम झाल्यानंतर आम्ही चाललो पापडीपाड्यामध्ये. पापडीपाड्यामध्ये 2 कंप्लेंट होत्या. एका साईडला बिंदास भाऊ कंप्लेंट करत होता. हे बघा, एका साईडला बिंदास भाऊनी कंप्लेंट चालू केली आणि दुसऱ्या साईडला मी पण काम करायला घेतलं. माझी कंप्लेंट झाल्यानंतर मी खाली आलो. त्याच्यानंतर बिंदास भाऊ पण आपला पोलच्या खाली आला आणि आम्ही दोघांनी इंगोले साहेबाला कॉल करून सांगितलं आम्ही खाली आलोय, लाईट चालू करा. लाईट चालू केल्यानंतर आम्ही चाललो ओळेगावमध्ये. ओळेगावमध्ये आपला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवते. त्याच्यासाठी आपले लाईनमॅन साहेब म्हणजेच गायकवाड साहेबांनी ट्रान्सफॉर्मरची चेकिंग केली, कसं काम चालू आहे. त्यानंतर आपण आलो पेठगावामध्ये. पेठगावामध्ये 2 कंप्लेंट होत्या. एका पोलवर बिंदास भाऊ चालला आणि दुसऱ्या पोलवर जाण्यासाठी आपण इकडे आलोय. बघा, यांचं नवीन घर बांधलेलं आहे. यांचं म्हणणं होतं की आमच्या घरासमोरच्याच पुरवण्यांना सप्लाय द्या. तर मग काय, आपण यांची पहिली बॉबिन गिबिन बनवून घेतली आणि बिंदास भाऊची कंप्लेंट झाल्यानंतर शिडी घेऊन आपण आलो आपल्या पोलपाशी. पहिले आपली शिडी लावून घेतली पोलवर. तिचा शिडीचा सेटअप झाल्यानंतर मी घेतली सर्व्हिस वायर आणि गेलो काम करायला. हे बघा, मी इथं काम करतोय आणि खाली आपली गँग बसलेली आहे. बिंदास भाऊ, अमोल आणि आपले कॅमेरामॅन आहेत आपले सोहेल भाऊ. यांचा फेज न्यूट्रल जॉईन करून आपण चाललो आता खाली. खाली आल्यावर आम्ही आमचा बोरा बिस्तर बांधला आणि चाललो आपलं ऑफिसकडे. ऑफिस मध्ये कंप्लेंट आलते सेक्टर 34C मधून की त्यांची लाईट कमी जास्त होते. हे बघा, आपण पिल्लर खोललं तर आपल्याला समजल की आपला लोड भरपूर वाढलेला आहे गरमीमुळे. मग आपण फ्यूज तार काढून आपला तिथं फ्यूज टाकलेला आहे. चला मग, हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.